अतीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां, वन्दे गुरुपरम्पराम्। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू म्या श्रीचरण श्री गुरूंचे सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय डॉक्टर काकांना नमस्कार करते। परम पूजनीय माझे श्री गुरु सुनील दादांना नमस्कार करते, त्यांच्या चरणी लोटांगण घालते। माझी गुरु आई शैला त्यांना नमस्कार करते, राजू भाऊंना नमस्कार करते। श्रोते, आपण श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहात, जगदीश मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात। आपण सगळ्यांना नमस्कार करते आणि आजचे चिंतन सुरू करते। आपण काल बघितलं की कर्म कशा म्हणजे एक धर्माला धरून करायचं, आणि वेदांमध्ये सांगितलं आहे कर्म, उपासना आणि ज्ञान। मग हे कर्म मला करायचं आहे तर कसं करायचं? तैसी आपुल्या हिता उपाय असे हे विसंबिता, ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे। हे माझं कर्म असं असावं आणि तेही भगवंताच्या चिंतनात असावं। त्यामुळे काय होते की हे आपले प्रपंचाचे चिंतन, आपली ही बडबड, अनंत वाचाळ, बरळती बळ हे बंद होते, स्वतःची प्रौढी मिरवणं बंद होते आणि बडेजावपणा सांगणं, जे माझं माझं मी मी आहे हे सांगणं बंद होते। कारण भगवंताच्या चिंतनात आहे, भगवंताच्या नामस्मरणात आहे, त्यामुळे माझं बंद होते। आणि हे अनंत वाचाळ, बरळती बळ हे फार बडबडता, ही फार खराब गोष्ट आहे। ती बंद होण्याचं हे फार मोठं साधन इथं समर्थांनी सांगितलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण बघितलं आहे नम्रतेने, प्रेमाने वागा। जगी धाकुटे होईजे तरी जवळीक माझे। एकदम नम्रता आणि प्रेमाने सगळ्यांशी वागा। आणि अशा रीतीने वागताना चित्तवृत्तीचा निरोध न करताना काही वेळा बोलावं लागते, अशी परिस्थिती येऊन जाते। पण त्यावेळेस आपल्या पोटातलं पाणी हालू न देता, आपली चित्तवृत्ती खचू न देता, शांतपणे आपला उद्देश पूर्ण करण्याच्या हिशोबाने परमार्थातल्या विचार न सोडता त्याला शांत चित्ताने उत्तर द्यावं आणि आपलं सांभाळून ठेवावं आणि सगळ्यात शेवटी उदासीन असावं। उदासीन असावं म्हणजे माय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा या सगळ्यांची जाणीवपूर्वक दूर ठेवणे, आशा आणि आकांक्षाला जाणीवपूर्वक दूर ठेवणं। विषय हो त्याचा झाला नारायण, या विषयांमध्ये तो रमत नाही, या विषयांवर, त्या विषयांच्या साठी तो प्रयत्न करत नाही। तो विषयच त्याचा नारायण होऊन जातो, त्याची आवडीच नारायण होऊन जाते। विषयांच्या बाबतीत तो निवलेला असतो। निवलेला समजते ना, राख जशी निवलेली असते, दुसऱ्यांदा ती पेट घेत नाही। पण ते लाकूड जर आपण विझवलेलं असलं ना तर ते दुसऱ्यांदा पेट घेते। पण जी राख झालेली आहे त्यात कितीही तुम्ही पेट्रोल टाका, घासलेट टाका, तेल टाका, ती दुसऱ्यांदा पेट घेत नाही। असा मी निवलेला असावा,
कुठं? ह्या विषयांच्या ठिकाणी. आणि शेवटचा मुद्दा की ध्येय माझे रामरूप असावं, राममय होण्यासाठी असावं. आणि त्याच्यासाठी युक्ताहार विहारस्य हा एक मुद्दा आपण घेतला होता. संयम ठेवावा आणि डॉक्टर काका म्हणतात दर्जेदार रामस्मरण. माझं नामस्मरण कसावं? दर्जेदार. ते कसं? रामाचंच नाव सुरू, रामाचंच नाव ऐकत आहे, रामाचंच नाव तोंडाने घेत आहे आणि रामाचीच आठवण, रामाचंच रूप, हे सगळं सुरू आहे. अशा रीतीने बलवा नाम ज्याला म्हटलं आहे ते माझं सुरू असेल तर हीच आत्मोन्नतीची गुरुकिल्ली आहे, असं आपण काल बघितलं. आणि असं बघून आता आपण पुढच्या ओळीमध्ये जाऊया की अवचिते साकडे पडिले तरी तेथून पाहिजे निघाले, निघून जाता झाले परम समाधान. आता समर्थ म्हणतात थोडं आटप्त घेत आहेत की हे सगळं माझं करून झालं आहे, असं मी वागणं सुरू आहे, पण याच्यातून निघालं पाहिजे. कधी कधी निघणं आहे ना हो, कोणी आपल्याला काढेल ना त्याच्यापेक्षा पहिले आपण निघून जावं. आणि ते निघणं कसं? बघा आपण आहे ना रस्त्यावर जाताना ट्रॅफिक हे बाहेर गावी किंवा असं जात असलं ना तर ते दगड लावलेले असतात, पाट्या लावलेल्या असतात बघा, लक्ष असेल तुमचं. आणि त्याच्यावर लिहिले असते की थोडं थांबा, बघा आणि मग पुढे जा. किंवा मैलाचे ते किती अंतर आहे हे त्याच्यावर लिहिलेलं असते. आणि आपण काय करतो? पहिले ते म्हणतात थांबा, बघा आणि मग पुढे जा. आणि आपण तसं नाही करत, आधी जातो. मग बघतो की मी कुठेतरी धडकलो. आणि धडकल्यावर मग आपण बघतो की माझे हात कुठं आहे, माझं पाय कुठं आहे, माझ्या गाडीचं काय झालं, माझ्या सामानाचं काय झालं. असं आपण उलट करत असतो. इथं समर्थ आपल्याला तेच म्हणत आहे की जेणे भ्रांतीपासून हिरपले, गुरुवाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले रोवून या. अशा ह्या पाट्या व्यवहारात जशा लागलेल्या आहेत तशा परमार्थात सुद्धा पाट्या आपण वाचून आचरण केलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं जे ध्येय आहे परब्रह्मरूप होणं, रामरूप होणं, त्याच्यामध्ये कोणतंही ऍक्सिडेंट होणार नाही, कुठेही आपण आदळणार नाही. त्याच्यासाठी आपण देह सत्यत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, संग भ्रांती, विकार भ्रांती, या सगळ्या भ्रांतीतून ज्या शास्त्रात सांगितल्या आहेत त्याच्यापासून निघालं पाहिजे. तरी तेथून निघाले पाहिजे म्हटलं आहे. कुठून निघायचं? हे सगळं मी आहे याच्यातून निघालं पाहिजे. आणि कुठं राहायचं? ह्या पाट्या काय आहेत अशा रीतीने समर्थांनी भागवतांमध्ये नाथांनी माऊलींनी सगळ्या अशा पाट्या लावून ठेवलेल्या आहेत की कुठं निघायचं आणि कुठं थांबायचं. हे मला पाट्या बघितल्या पाहिजे परमार्थातल्या. आणि अशा भ्रांतीतून निघालं की देह तादात्म्य सूड होत नाही. आपण काल परवा पाहिलं की देह सोडायचा नाही. हा आपला संसार, आपले घरदार, मुलं बाळ हे सगळं सोडायचं नाही आहे. देह तादात्म्यातून निघायचं आहे. ह्यांच्या आपल्या संसाराच्या आसक्तीतून निघायचं आहे. मुलं बाळांशी प्रेमानेच वागायचं आहे, पण आसक्ती नको. ह्या सगळ्या पाट्या आहेत की इथं इथं तू धडकशील तर तुझा परमार्थ होणार नाही. इथं तू धडकू नको, इथं तू थांबू नको. लक्ष ठेव, इथं ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. तिथं लिहिले असते ना वळणा पुढे वळण आहे असं लिहिलेलं असते.
जेव्हा आपण या संसारात असं मुलाबाळांमध्ये रमतो ना, तेव्हा हे फार युटर्न मारायचं आहे आणि तिथं ऍक्सिडेंट होत असतो. आणि तिथं मग अगा ये पंडुकुमारा येता स्वरूपीच्या घरा, कधी तसे आडवाला विश्वाभासू. जेव्हा आपण स्वरूपाकातेकडे जात असतो, तेव्हा हे विश्व, हे घर, हे माझं देह, हे सगळं खरंच आहे हेच आपल्याला वाटते. आणि याच्यामध्ये आपण फसून जातो, ऍक्सिडेंट होऊन जाते. इथं मला आपल्याला निघून जाता झाले परम समाधान म्हटलं आहे. इथून जर आपण थोडं निघूनच गेलं ना तर बरं आहे, इथून दूर राहिलं तर बरं आहे. आणि यासाठी आपल्याला ही आत्मरूपाची ही सगळी गुप्त माहिती समर्थ देत आहेत, श्री गुरु देतात, संत देतात. आणि ही गूढता आपल्याकडून म्हणजे बघितल्या नाही जात, ती संतांना दिसते, आपल्याला दिसत नाही. म्हणून ते आपल्याला अशा पाठ्या लावून असे इशारे आपल्याला देतात आणि ब्रह्म त्यांना स्पष्ट दिसते, तुम्हाला आम्हाला दिसत नाही. आणि आपण या गूढतेच्या तिथं एरवी मी तरी कैसा सुखप्रती भानू का जैसा. मी कोण आहे? मी तो सुखरूप ऐसा भानू, जसा प्रकाशमान आहे सूर्य तसा मी आहे. पण मी ह्या मी आणि माझ्या याच्यामध्ये आत्मतत्व हे एक प्रकट आहे, फक्त प्रकट असून ते फक्त आणि फक्त दिसत नाही. कारण जसा सूर्य प्रकट असूनही वादळ आल्यामुळे दिसत नाही, तसं आपण ह्या देहबुद्धीमध्ये या आसक्तीमध्ये फसल्यामुळे ते आपलं आत्मतत्व आपल्याला दिसत नाही. आणि ते असं श्री गुरूंनी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण पाहत राहिलो तर ते आपल्याला जरूर दिसेल. आणि त्याच्यासाठी जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले. जर आपण हे बघितले नाही तर जन्म दारिद्र्य म्हणजे जन्म घेणे मरणे, जन्म घेणे मरणे, हे एक दारिद्र्य आहे. आत्मतत्व मी सर्व जगन नायक आहे आणि ते या देहाच्या संघात लहानसं झालो आणि दारिद्र्यात फसलो, देहबुद्धीत सापडलो. देहबुद्धीचा निश्चय हा टळेना, समर्थ म्हणतात मनोबुद्ध म्हणे. आणि तो काही केला टळत नाही. मी मूळचा आत्मरूप आहे हा माझा ठेवा मला समजत नाही आणि मी हे नक्की जाणार आहे. आणि जे जाणार आहे त्याच्या नादामध्ये त्याला वाचवण्याच्या मागे लागतो. हे शहाणपणाचं काम आहे का? हे देह, ही संपत्ती, हे सगळं देह हा काळाचा, वित्त कुबेराचे, हे सगळं ज्याचं आहे तो घेणारच आहे. आपण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांमध्ये सुख शोधायला जातो, पण सुखरूप होण्यासाठी काहीच साधन करत नाही. आणि त्याच्यासाठी हे नाम आहे फुकाचे. आणि त्याच्यासाठी आपण ही साधनं म्हणजे ही सुखाची साधने शोधण्यासाठी कित्येक हे करत असतो, प्रयत्न करत असतो, पण सुखरूपतेसाठी प्रयत्न करत नाही. आणि तेच मला पाहिजे आहे की हे कमावण्यासाठी आपण प्रयत्न करतो. कित्येक कॅसेट, कित्येक व्हिडिओ, कित्येक हे शब्दाच्या सुखासाठी, रूपाच्या सुखासाठी, पैशाच्या सुखासाठी अशी साधने आपण तयार करतो. तीच साधने मानव भोगीत आहे असं आपण पुन्हा पुन्हा प्रत्येक जन्मामध्ये ती साधने गोळा करत जातो आणि भोगत जातो. अशा या ते जाईल अशी आपल्याला भीती वाटते. आणि हे सांभाळण्यासाठी आपण स्वतः जिसतो किंवा आपला जो किमती वेळ आहे तो आपण वाया घालवतो म्हणावं.
असे आपले आजपर्यंत किती जन्म झाले, आजपर्यंत किती नातेवाईक झाले, आजपर्यंत किती ही सुख साधने जमा केली आणि किती सुख साधने सोडून गेला. मग या जन्मात जे गमावलं ते विशेष आहे की मागे कित्येक जन्मात जे जे मिळवलं जे जे गमावलं ते विशेष आहे. मग ह्याच्यासाठी एवढी धडपड का? आणि त्याच्यातून सुटण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये जसं सुरुवातीला सांगितलं, कर्म, उपासना आणि ज्ञान, असं ज्ञानरूप होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि पुढे समर्थ म्हणतात, नाना दुर्जनांचा संग क्षणाक्षणा मनभंग. आणि त्याच्यासाठी मग हे दुर्जन जर तुला मनभंग करतात, मग सोपं सोपं सांगितलं आहे, मना सज्जना सज्जना भक्तिपंथीची जावे, धरी रे मना या सत्संगामध्ये आपल्याला राहायचं आहे, जिथे धरी रे मना संगती सज्जनाची. मग ही दुर्जन जर तुला असे मनभंग करतात, तर सोपं सांगितलं ना, तू सज्जनांची संगत धरून घे आणि आपल्याला जे पावायचं आहे ते पाहून घे. आणि ह्याच्यासाठी त्यांनी म्हटलं, या कारणे काही रंग राखीव ठेवावे. काहीतरी आपलं आपण राखून ठेवलं पाहिजे. त्यांच्या म्हणजे ह्या दुर्जनांच्या संगतीमध्ये जे संतांच्या, योगी राजांच्या, श्री गुरूंच्या संगत आहेत, त्यांच्या सहवासात आपली ही जी वृत्ती आहे ती पालटून जात असते. म्हणून त्यांचा संग करायचा आणि त्यांच्या संगतीमध्ये खऱ्या अर्थाने जी ही प्रसिद्ध ओवी आहे ज्ञानोबांची, माऊलींची, की ते म्हणतात, तेवीची सटवीची जाती ते विसंबीजे जेवी वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा. कितीही आपण संसारात रमलो न हो, तरीही कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये आपल्याला या भगवंताप्रती, या ईश्वराप्रती अखंड काहीतरी तो आहे असा भाव आहेच, जन्मापासून आहे. म्हणून ती सवती येईल आणि काहीतरी भाग्य लिहेल, म्हणजे ती काय आहे का, खरंच ती येणार आहे का? आणि जर अशी ती निर्गुण निराकार आहे ती लिहिणार असेल तर तिला काय उजेड आपल्या देवाचा पाहिजे का? पण तरीही आपण करतो आणि कुठंतरी आपल्या मध्ये अशा रीतीने भावांचा विकास या संतांच्या सहवासामध्ये ईश्वराकडे, मग त्या परब्रह्माकडे ते आपली धाव असली पाहिजे. म्हणजे जसं पहिले सांगितलं, कर्म ते उत्तम असावं आणि दुसरं इथं म्हटलं की आपला विकास म्हणजे उपासनेकडे सुद्धा आपण गेलं पाहिजे. म्हणजे ईश्वर आहे आणि आपल्या भावाचा हा जो ईश्वर कुठंतरी आहे, आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहेच. तो विचार कुठंतरी दडलेला आहेच. भले आपण स्वतःला परमार्थी म्हणत नाही किंवा आम्ही देवदेव करत नाही, काही म्हणा, पण कुठंतरी मनामध्ये हा विचार आहे आणि तो विकास हळूहळू आपल्याला संतांच्या संगतीत केला पाहिजे. देवळातला रामच आपला काहीही आहे इथपर्यंत थांबायचं नाही आहे. त्याचीच पूजा आणि तो का बरं तो राम आपल्याला परवडते हो, त्याचं एक मजेदार उदाहरण आहे. कारण त्याला काही नैवेद्य दाखवला, त्याला काही वाहिलं नाही वाहिलं, काही चूक केली तो तक्रार करत नाही ना, काही बोलत नाही, म्हणून तो परवडते. डॉक्टर काका म्हणतात, आपण परवडणारा सवडीचा परमार्थ करतो, आवडीचा परमार्थ करतो. जिथं आपल्याला सवड मिळेल, जशी आपल्याला आवडी मिळेल तसा परमार्थ आपण करतो आणि त्यातच धन्यता मानतो. पण खरा परमार्थ आपली दृष्टी विकसित करून त्याच्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे. ही मला हा राम कोण आहे ज्याची मी पूजा करतो आहे, माझ्या देवघरामध्ये बसला आहे, माझ्या देवळात मी जाते तर तिथं हा राम बसला आहे, तो आहे तरी कोण? त्याला जाणून घेण्याची मी प्रयत्नात असेल तर ते मला बरोबर पुढे जाण्याचा मार्ग मिळेल. पण आपण अशा सवडीप्रमाणे तो काही बोलत नाही ना हो,
आणि विशेष म्हणजे माझा दाखवलेला नैवेद्य तो खात नाही. आणि त्यामुळे त्याला आपण नैवेद्य देतो, सगळं चांगलं चांगलं वाहतं. आणि जर त्याने खाणं सुरू केलं तर विचार करण्यासारखी गोष्ट होऊन जाईल की रोज रोज नैवेद्य द्यायचा की 8 दिवसातून एकदा द्यायचा. आणि खरंच विचार करा हो की किती एकादशा केल्या, किती उपास केले म्हणजे मुक्ती मिळेल. किती वाऱ्या केल्या म्हणजे मुक्ती मिळेल. किती प्रदक्षिणा पिंपळाला मारल्या तर मुक्ती मिळेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. म्हणून ते म्हणतात काहीतरी मी राखून ठेवलं पाहिजे, कुठंतरी हे असं विकसित माझं केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जळी काष्टी पाषाणी हे सगळ्या ठिकाणी तो आहे. आणि संतांना दिसतो हो, पण आपल्याला दिसत नाही, कारण ह्या सगळ्यांना दिसलेलं आहे. भरला घनदाट हरी दिसे, माऊली म्हणते दिता ठावया राघवे वीण नाही, समर्थ म्हणतात त्रिभुवनी संचले विठ्ठले गा, तुकोबा म्हणतात ब्रह्म दिसे उघडे, आम्हा ब्रह्म दिसे उघडे, जनाबाई म्हणते. ह्या सगळ्यांना जर तो दिसत आहे तर मी सुद्धा याच्या प्रयत्नात असलं पाहिजे. आणि मंथोनी नविता तैसे घे अनंता, ह्याच्या सगळ्यांमध्ये आहे. तर मला तो मंथन करता आलं पाहिजे. आणि हे विचारांचं मंथन म्हणजेच हा अभ्यास आहे, म्हणजेच उपासना आहे. आणि त्याच्यातून तो भगवंत ते परब्रह्म मला काढता आलं पाहिजे. या जळामध्ये काष्टामध्ये सगळ्यांमध्ये तो आहे. आणि त्याच्यासाठी संतांजवळ विचारावं त्यांना की हे मी कसं करू. ऐशी कवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती. असे श्री गुरु असतात, असे संत असतात. आणि आपल्याला ते दाखवून देतात की अशा अशा रीतीने तू विचारसरणी तुझी पलटव आणि तू त्याच्याकडे जा. ह्याप्रमाणे थोडीशी सद्बुद्धी करून मी जी आत्मबुद्धी माझी करायची आहे त्याच्याकडे माझी वाटचाल म्हणजे उपासनेकडे मी गेलो पाहिजे. आणि जे असं वाटे सुखीचे असावे तेने रघुनायका भजनी लागावे. मला फक्त आणि फक्त सुखरूप व्हायचं आहे. तर ते आपल्याला हा मार्ग सांगतात की तू या भजनात लाग. म्हणजे काय टाळ आणि ढोलकी घेऊन बसून जायचं असं नाही आहे. येता जाता बसत उठता कार्य करता, देता घेता वदनी वदता ग्रास घेता, घरी दारी शये वरी निज सुखाचे असरी, सर्वांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. हे तू कर. आणि ते असं करतात त्यांना ते ब्रह्म सगळं दिसते आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, आपण म्हणतो मला देवा ह्या जन्म मनाच्या चक्रातून सोडव, कारण आपल्याला हे जमत नाही. काहीतरी आपल्याला ह्या त्रासातून सुटायचं आहे. म्हणून आपण म्हणतो हे जन्मच नको, हे मरणच नको. पण तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे, गुण गायीन आनंदे ह्याची माझी सर्व जोडी. तू मला घाल, जन्माला घाल. आणि या मनुष्य देहातच हे सगळं छान भजन करता येते. तसं मी गात जाईल, राहत जाईल, कारण त्यांना हे फसत नाही ना. त्यांना ब्रह्म उघड दिसत आहे आणि ते ब्रह्म जाणून त्यात मस्त खेळत आहे. त्याच्याशी ब्रह्मरूप होऊन या जगाकडे बघत आहे. अद्वैत मी एकला, दुजा न कोणी मजला, ह्याच्यावर ते आरूढ आहेत. म्हणून ते म्हणतात घाल ना, काही हरकत नाही. आम्ही या धर्मासाठी. आणि पुन्हा त्यांनी जर जन्मालाही घातलं तर ते म्हणतात धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडिवेले. मी माझ्या प्रारब्धाने नाही जन्माला आलो, त्यांनी धाडलं म्हणून आलो. आणि धर्माचं कार्य करतो म्हणजे काय करतो, गुण गायला आवडी. हीच माझी आहे, माझी आवडी हीच आहे. आणि आपण बघावं माझी आवडी कुठं आहे.
हे ते सगळं आपल्याला अशा ज्या पाट्या सांगितल्या ना, अशा ह्या पाट्या सगळ्या संतांनी सगळ्यांनी लावून ठेवल्या आहेत. त्या आपल्याला बघता आल्या पाहिजे आणि त्याच्या हिशोबाने मग आपण हे गुण गायला हवी. हे गुण गाण्याचं आपण शिकलं पाहिजे, ज्याला बलवा नाम म्हटलं आहे. अशा नामस्मरणात जेव्हा आपण राहतो तेव्हा मग मी आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे बघा, की त्याच्यामध्ये दैवी गुणसंपदेचं वर्णन केलेलं आहे 16व्या अध्यायामध्ये. आणि त्यामध्ये अभयम ही एक दैवी गुणसंपदा आहे असं म्हटलेलं आहे. आणि ही गुणसंपदा ही साधना करताना जाणीवपूर्वक मला ती पत्करलेली असावी. ही कृत्रिम अभयता आणि एक जाणीवपूर्वक सिद्ध दशेला गेलेला अभय, असे दोन अभय त्याच्यात सांगितलेले आहेत. सुरुवातीला आपण साधना करत आहोत, आपण साधक आहोत, तर हे अभय आपण मी आत्मा आहे, मी आत्मरूप असल्याने मला भिण्याचे काही कारण नाही, अशा या अभयामध्ये आपण राहा आणि साधना सुरू ठेवावी. आणि एकदा त्या साधनेतून म्हणजे पूर्ण सिद्ध दशेचं जे अभय आहे ते म्हणजे नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषती मारुता. मी हा आहे, मला भिण्याचं काही कारण नाही, मी मरणार नाही, मला कोणी मारू शकत नाही, मला कोणी शस्त्राने कापू शकत नाही, अग्नीने जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा वाळू शकत नाही, असा सिद्धीचा तो सहज स्थिती त्याच्यावर मी आरूढ झाले पाहिजे. उपासनेमधून पूर्ण सिद्ध अशी ट्रान्सफर हळूहळू हळूहळू मला व्हायची आहे. असा विचार करता करता एक दिवस साधकालाही म्हणजे मलाही ही निर्भयता येऊन जाईल, हा विचार स्वतःला द्यायचा. आणि हे त्यांनी जे म्हटलं आहे ना, राखून ठेवायचे, हे विचार मला राखून ठेवायचे आहेत. आणि त्याच्यासाठी दुर्जनांचा संग काढून मना सज्जना हे ठेवायचं आहे. म्हणजे धरी रे मना संगती सज्जनाची, आणि त्यांच्या संगतीत हे सगळं मला जमते, एकट्याला नाही जमत, त्यांच्या संगतीत जमते. आणि इथंच त्यांनी आपल्याला म्हणून ते म्हणतात हे सिद्धांते जे त्यांनी मिळवलेले जे लक्षण आहेत ते आपल्यासाठी साधन होऊन जातात, आपल्या साधनेसाठी ते महत्वाचे काम होऊन जाते. आणि तिथंच आपल्याला हे सगळं जमायला लागते, त्यांच्या संगतीला हे जमायला लागते. आणि पुढे त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे की शहाणा यत्न त्याच्या गुणे पाहो जाता काय गुणे. जर आपण असं वागत गेलो, शहाणा म्हटलं आहे, असं वागून संतांच्या संगतीत शहाणे झाले म्हणजे काय, भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहायचं. समर्थ म्हणतात फुकाचे मुखी बोलता काय वेचे. अशा विनाकारणची बडबड करण्यापेक्षा तू भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहिला तर तुझं काय बिघडते रे. हे फुकाचे आहे, म्हणजे फुकाचे मुखी बोलता काय वेचे, म्हणजे याचा अर्थ असं घ्यायचा आहे की राम नाम तुम्हाला आम्हाला सहज उपलब्ध आहे आणि कोणीही घेऊ शकते. आणि त्याच्यासाठी हे ज्ञानी होण्यासाठी हे फार आवश्यक आहे. रामाच्याच संगतीत आपलं हे ज्ञान यज्ञ पूर्ण होत आहे, त्याच्यापेक्षा होत नाही. आणि त्यांनी काय होते, ही वायफळ बडबड तुझी बंद होईल ना, ही वायफळ बडबड बंद झाली की याचं जे आहे त्याचा परिणाम आपल्यावर होत जातो, चित्त शुद्ध, चित्त शांत आणि ज्ञानाचा अधिकारी होतो. म्हणजे ज्ञान मार्गाकडे आपली वाटचाल होऊन जाते. आणि संतांची संगती तर आपण बघितलीच आहे.
आणि त्या संगतीमध्ये आपलं जीवन म्हणजे सार्थकी करायचं आहे. जे या समासामध्ये ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एक, हे आपलं जीवन सार्थक करण्यासाठी हे राम नामच तुला कामी पडणार आहे, इतर काहीही कामी पडणार नाही. आणि हे घेतल्यानेच हे सहज आहे, सोपं आहे, सगळे घेऊ शकतात आणि सहज उपलब्ध सुद्धा आहे. ह्याच्यासाठी काहीही न लागे जायास सायास जावे वनांतरी, सुखी येतो घरा नारायण. ह्याच्यासाठी आपल्याला दुसरं काहीच नाही करावं लागत की वेदांत शास्त्राचा तू शिकलेला असशील तर तुला असा वायफळ बडबड करून इकडे तिकडे स्वतःच हे वेळ घालवणं आपण बघितलं आहे की ते एक एक क्षण किती किमती आहे. आणि तू ह्या वायफळ बडबडीमध्ये तू बिघडवतो आणि ह्या शास्त्राचा अभ्यास करतो असं म्हणतो. हे तुझं चुकत आहे ना. ही चूक तुला सांभाळण्यासाठी घडी न घडी सार्थकी लावावी म्हटलं आहे. ही एक एक घडी सार्थकी लावत गेलो तर त्याचा संच तयार होईल आणि आपलं जीवन भाग्यवंतामध्ये आपलं जीवन होऊन जाईल. मी तो भाग्यवंत होऊन जाईल आणि काहीतरी करावे सार्थक. हे माझ्या जीवनाचं सार्थकी लावणं, हे मला इथून जे माझं बिघडणार आहे ते बिघडणार नाही. तुझे याच्यामध्ये काय जाणार आहे, तुझं याच्यामध्ये काय नुकसान होणार आहे, कोणते पैसे तुला खर्च करावे लागले आहेत किंवा तुला काय खर्च पडला आहे, ह्याच्यासाठीच आपल्याला बघायचं आहे की तू काय करतो आहे आणि काय समजतो आहे स्वतःला. तुझं समजत नाही का तुला. आणि हेच आपल्याला बघायचं आहे. केवळ सगुणच याच्यासाठी कामी नाही लागत. सगुण निर्गुण एक गोविंदू रे, या पायरीवर ज्ञानियांकडे आपण चाललेलो आहोत. आणि त्याच्यासाठी केवळ सगुण किंवा निर्गुण असाच विचार करणे हा साधकाच्या दृष्टीने बरोबर नाही आहे. की हा सगुण कोणीतरी वेगळा आहे जो माझ्या देवघरामध्ये किंवा देवळामध्ये बसला आहे, तो नाही. तोच निर्गुण आहे. गुणे विण निर्गुण. म्हणजेच तुमच्या आमच्यामध्ये जीवामध्ये जसे सत्व रज तम हे 3 गुण आहेत आणि ईश्वर ज्याला आपण म्हणतो त्याच्याजवळ श्री, औदार्य, यश, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे 6 गुण त्याच्याजवळ आहेत. आणि ह्या 6ही गुणांच्या संचयाने ते आणि आपले 3 अशा 9ही गुणांचा ज्याला काही म्हणजे विशेष त्याच्याजवळ नाही आहेत, त्याच्याशिवाय सुद्धा तो हे सगळं करतो, तो ब्रह्म. आणि तुम्ही आम्ही या 3 गुणांमध्येच खेळत आहोत. तमगुणामध्ये, रजगुणामध्ये, सत्वगुणामध्ये. आणि जसं कालही आपण बघितलं की मी हे जीव पण काल या 3 गुणांच्या याची नाही. मला जीव तुझ्या वियोगे जीवत्व आलं आणि हा देहच मी आहे, इथं मी स्वतःला समजून घेतलं म्हणून जीवत्व. आता ह्या ईश्वराकडे म्हणजे ही जीवाची उपाधी मी स्वीकारलेली आहे की मी देह आहे. ही उपाधी मी स्वीकारलेली आहे आणि तीच उपाधी ईश्वराने ह्या 6 गुणांच्या मार्फत स्वीकारलेली आहे की हे 6 गुण तो त्यांनी स्वतःमध्ये ठेवलेले आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, ऐश्वर्य, वैराग्य. हे ईश्वराचे 6 गुण हे त्यांनी स्वीकारले म्हणून त्याला ईश्वर ही उपाधी. आणि ह्या दोघांनीही ह्या 8ही त्याचे 6 आणि आपले 3 असे 9 ह्या 9ही गुणांच्या शिवाय जो अलिप्त आहे, असंग आहे, अक्रीड आहे, त्याला एकही गुण नसला तरीही तो सगळं करू शकतो. या गुणांची त्याला काही आवश्यकता नाही, त्याच्याशिवायही तो आहे. या गुणांमुळे आपण याला धारण केल्यामुळे ही उपाधी आपल्यामध्ये आलेली आहे आणि तो सगळ्यांपासून अलिप्त राहतो, तो ब्रह्म.
त्याच्याकडे मला जायचं आहे. ते ब्रह्मरूप मला व्हायचं आहे. आणि हे ब्रह्मरूप होण्यासाठी आपल्याला हे जे 9 गुणांशी त्याचा संबंध नाही असे ते निर्गुण तत्व आणि ह्या गुणांनी भरलेला 3 गुणांनी भरलेला मी आणि हा ईश्वर हा 6 गुणांनी भरलेला हे सगळे एक आहे. हे ज्ञान मला करायचं आहे. असा ज्ञानी मला व्हायचं आहे. म्हणजे ही उपाधी जी मी घेतलेली आहे देह म्हणून ती उपाधीपासून मला निघायचं आहे. ईश्वराने ती उपाधी घेतली आहे ईश्वर म्हणून ती उपाधी त्याची गाली तर तोही ब्रह्म आहे मी पण ब्रह्म आहे अशी एकरूपता मला साधायची आहे. आणि मी ब्रह्म आहे सगुण निर्गुण एक गोविंदू दे. आणि मग गोविंद गोविंद मला लागली या छंद. असा सगुणही तोच आहे निर्गुणही तोच आहे. या ज्ञानातून मला त्याचे भजन करायचं आहे. हा सगुण कोणीतरी वेगळा आहे निर्गुण कोणीतरी वेगळा आहे इथं मला थांबायचं नाही आहे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे हे मला जाणून घ्यायचं आहे. मी सगुणामध्ये का आलो ही उपाधी धरली म्हणून. मग ही उपाधी काढून टाक. मग ईश्वराकडे म्हणजे उपासनेकडे आपण गेलो तर तोही मायेच्याच कक्षेतला आहे. हे विसरता कामा नये. आपण पहिल्याच दिवशी बघितलं होतं की ब्रह्म मग ही मूळ माया आणि मूळ मायेच्या याच्यात हे 3 गुण त्यांनी तिने प्रसवले आणि 3 गुणांचे 3 अधिपती देवता झाले आणि गुण माया तयार झाली आणि गुण मायाने हे 5 पंचभूत तयार केले आणि अष्टधा प्रकृतीने हे सगळं तयार झालं आणि त्याच्यामधलेच हे देवी देवता तयार झाले. म्हणजे हे माया निर्मितच आहे. 33 कोटी देवी देवता हो. पण आपलं आयुष्य लहानसं एवढं त्यातही आता एवढे वर्ष आपण वाया घालवले आणि ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक देवताला असं टिक्का टिक्का लावत गेलं ना तरी आपलं आयुष्य संपून जाणार. मग आपल्याला संत अशी पाठी दाखवतात. आणि सगुण आणि निर्गुण हे वेगळे वेगळे नाही आहेत. ह्या सगळ्यांचा तू बाध कर आणि हे समजून घे ज्ञानी हो आणि हे समजून मग गोविंद गोविंद आणि तो छंद स्वतःला लावून घे म्हणजे तू जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटशील. तो सुटणं नाही मी सुटलेलाच आहे. बंधन सापेक्ष हे मोक्ष मला पाहिजे असं आहे. मी स्वतःला या उपाधीमध्ये बांधलेला आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते वस्तुगामी तिथं मला जायचं आहे. मग मला ही उपाधी सोडणं भाग आहे की नाही. किती दिवस रमायचं हो. कुठं ना कुठं मी हे सुख संतोष भोगण्यासाठी याच्यात जाण्यासाठी हे मला लाजिरवाणं आहे की नाही की अजूनही मी याच्यातच रमलेली आहे. अजूनही मी याच्यातच रंगत आहे रेंगाळत आहे. अशी श्लाघ्यता म्हणजे लाजिरवाणपणा मला येता कामा नये. ही प्रतिष्ठा म्हणजे सुख समाधान शांती ह्या प्रतिष्ठेला मला प्राप्त व्हायचं आहे आणि ते मला मिळवायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी आजही जगामध्ये तो अनुभव घेण्यासाठी ठेवलेला आहे. हा सगुण आहे आणि निर्गुण आहे. पण मला ह्या ज्ञानाने हे जाणून घ्यायचं आहे सगुण निर्गुण एक गोविंद रे. हे दोन्ही एकच आहे आणि मी पण तोच आहे. ह्याच्यामध्ये मला हे खरं ज्ञान आहे आणि ते मी जाणून घेतलं पाहिजे. ते मी समजून घेतलं पाहिजे आणि हे समजून घेतलं म्हणजेच आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुक्ती. काय केलं म्हणजे मला मुक्ती मिळेल. मुक्ती पाहिजे मुक्ती पाहिजे आणि हे शास्त्राने संतांनी श्रीगुरूंनी सगळ्यांनी सांगितलं आहे की हे तू स्वतःला असं बंधनात समजतो म्हणून तुला मुक्ती पाहिजे ही भावना आहे तुझी.
तू मुक्तच आहेस. नित्य प्राप्ताची प्राप्ती, आता माझंच मला प्राप्त करायचं आहे. मजला हरी सापडला, माझ्यात मजला गवसला. आणि तो म्हणजे ही, खरं सांगू का, ही तृप्ती म्हणजेच ते मोक्षाचं स्वरूप आहे. जे आपल्याला हे हवं 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 हवं, ही सुख, ही समृद्धाची सामान, हे सगळे याच्यासाठी आपण जे लागलेलो आहोत, इथं समाधान जर आपल्याला मिळालं, तृप्तीला आपण पावलं, ही अतृप्ती म्हणजेच जन्म घेणं आहे. पुन्हा पुन्हा यावं लागते, वासनेच्या संगी जन्म घेणे लागले, म्हणजे काहीतरी कामना, काहीतरी वासना आपल्या अधवट राहतात आणि त्याच्यासाठी आपण जन्म घेत असतो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हा स्थूल देह तर इथंच पडला राहणार आहे. सूक्ष्म देह, चित्त ज्याला म्हटलं आहे, या चित्तामध्ये ज्या कामना आपल्या अर्धवट राहिलेल्या आहेत, त्या कामना जो हा यमदेव आपण म्हणतो, तो कामना घेऊन तो सूक्ष्म देह जातो आणि त्या कामना पूर्तीसाठी हा देह जसा आता कृतिशील नाही आहे, हा देह काही कामाचा नाही आहे, तर तो दुसऱ्या देहाच्या शोधात जिथं ह्या कामना पूर्ण होतील तिथं तो शोधतो आणि तिथं तो जातो. बघा, आपल्याला अनुभव असेल, जेव्हा गर्भवती स्त्री होते, 2-3 महिने डॉक्टर सांगत नाही आणि मग ते म्हणतात आता हार्टबीट सुरू झालेली आहे, 3ऱ्या महिन्याला म्हणतात. मग हे 2 महिने तो नुसताच एक हे असतो, पाणी म्हणा किंवा गोळा म्हणा, काहीच नसते. तेव्हा त्याची सांभाळ कोण करत असतो? हा जो गेला आहे ना, कारण त्या गर्भापासून, त्या देहापासून त्याला स्वतःच्या कामना पूर्ती करायच्या असतात, तर हा त्याची ती सांभाळ करत असतो आणि मग हार्टबीट सुरू होते, मग त्याला सगळे अवयव तयार होत जातात आणि तो बाळ तयार होतो आणि बाहेर येऊन ह्या सगळ्या कामना ते पूर्ण करतो. असा त्याचा जन्म झाला. ही अतृप्ती, या अतृप्तीपासून सुटायचं आहे, म्हणजे तेथून, तरी तेथूनही पाहिजे निघाले. उठून निघालं पाहिजे तेथून, म्हणजे या अतृप्तीपासून मी निघालं पाहिजे. आणि ही तृप्ती म्हणजेच मोक्षाचं स्वरूप आहे. मी तृप्त असलं पाहिजे, मी समाधानी असलं पाहिजे. शांती, समाधान हेही मोक्षाचे स्वरूप आहे. बरं, ठेविले अनंत आहे, तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. उगाच नाही म्हटलं, कारण त्यांना माहित आहे हीच खरी मुक्ती आहे. आणि ह्या मुक्तीनेच मोक्षाचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. म्हणजे मोक्ष हा अमूर्त एक संकल्पना आहे. बंधन ही पण एक संकल्पनाच आहे. आणि जसं सुरुवातीला सांगितलं होतं की कल्पनेने कल्पना कापायची आहे, की मी बंधनात आहे, ही जी कल्पना आहे त्याला ही मोक्षाची कल्पना द्यायची की मी सुटलेला आहे. आपल्याला सोडून घ्यायचं आहे ना, की अशा रीतीने ही अमूर्त कल्पना मी द्यायची आणि ह्या कल्पनेने मी स्वतःला सोडून घ्यायचं आणि त्याच्यासाठी मी समाधानी असलं पाहिजे. नाहीतर मोक्ष नेहमी हुलकावणी देत राहील. बरं, कधी मोक्ष मिळेल, कधी मोक्ष मिळेल. श्री गुरूंना या समासामध्ये सुद्धा आहे मागे, की ते म्हणतात की मी किती दिवस सत्संगात जाऊ, म्हणतात मला मोक्ष पाहिजे. तर शिष्य विचारतो मी किती दिवस सत्संगात राहील तेव्हा मला मोक्ष मिळेल. तर म्हणजे तत्काळ मिळेल, पण तू त्या निरूपणावर जर श्रद्धा ठेवशील, विश्वास ठेवशील तर. म्हणजे त्या निरूपणाने तुझी ही मनोवृत्ती, ही समाधानी, शांती आणि ह्याला जर पावेल तर तुला मुक्तच आहे, तो मुक्तच आहे हे तुला समजून जाईल. पण तू जोपर्यंत हे आपल्या जीवनामध्ये आपण हवं 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 ठेवलं आहे, तोपर्यंत मुक्ती नाही. जे आहे, जितकं आहे तितकं योग्य आहे, पुरेसं आहे. समाधान केव्हा मिळेल? कमी आहे या भावनेतून मी जेव्हा सुटतो, जे आहे माझ्याजवळ भरपूर आहे.
जे कमी आहे असं वाटणं थांबवून देतात, असं आपले विचार बंद करतात. माझ्याजवळ सगळं आहे, भरपूर आहे. या विचारांवर जे आरूढ होतात ते मुक्त आहेत. आणि हे अजून काहीच मिळणं ज्याचं बाकी नाही, ह्या भावनेवर जे आरूढ होतात, मग त्याला अतृप्ती येत नाही. ज्या अतृप्त वासना आहेत त्याच जन्माला घायला लावतात ना. पण मी जिवंत असताना तृप्त आहे, आनंदाच्या डोही आनंद तरंग. जो तृप्त असतो, जो समाधानी असतो, तोच आनंदी राहू शकतो. नाहीतर मला गाडी मिळाली पण शेजारच्यांची गाडी त्याच्यापेक्षा महागडी आहे, अतृप्त. असे किती उदाहरण सांगावे. प्रत्येक गोष्टीमध्ये, जसं काल सांगितलं, साडीसाठी, दागिन्यासाठी, घरासाठी, गाडीसाठी, पैशासाठी, किती ठिकाणी आपण स्वतःला असे रीतीने अतृप्तीमध्ये वाटून दिलेलं आहे. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात, सदा सर्वदा आत पोटी पुरेना. ही आर्तता पाहिजे 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 असं नाही, मी आर्त भावाने भगवंताकडे गेलं पाहिजे. जसं गजेंद्राने आर्त भावाने भगवंताला आळवलं आणि त्याला मुक्ती मिळाली. मग तो भागवतामध्ये जो विषय आहे तो धावत आला. खरंच का होतो धावत आला? मी आता ज्ञानी झालेला आहे, मग निता ठाव या राघवे विण नाही, या विचारांवर मी असेल, जळी स्थळी पाषाणी काष्टी तो आहे असं मी असेल, तर मग जिथं तो होता तिथं तो नव्हता का भगवंत? होताच तो. पण ह्याची आतता पाहून तो त्याला सोडवायला गेला. बस हेच मला करायचं आहे. तुझ विण रामा मज कंठ वेणा. समर्थानीच म्हणावं का हो? आणि मी म्हणते आज मुलं बाळ घरात नाही हो, घर खायला धावते आहे. हे माझं सुरू आहे. आणि ते म्हणतात तुझं विण रामा मज कंठ वेणा. आता तुझ्याशिवाय मला काही गोड नाही लागत, तुझं विण ये रे रात्री मज निंद्रा. असं आपलं कधी झालं आहे का? की एवढ्या वर्षापासून मी हे सगळं अभ्यास करत आहे, एवढ्या वर्षापासून नामस्मरण करत आहे, अजूनही मला का, मी एवढ्या माळा, एवढे मणी ओढले, म्हणजे काय, त्याचं नाव घेतलं, त्याला आवाज दिला, माझ्या एकाही हाकेला त्याने ओ नाही दिला. असं कधी वाटलं आहे का मनामध्ये? नुसतं आकडा, आम्ही आज एवढ्या माळा केल्या, आम्ही आज एवढ्या माळा केल्या. अरे तुझ्या त्या आवाजाला त्याने ओ कधी दिला? जसा त्या गजेंद्राला ओ दिला आणि तो धावला, तसं माझ्यासाठी केव्हा धावेल तो? जेव्हा मी असा समाधानी असेल, जेव्हा मी शांत असेल, जेव्हा मी तृप्त असेल. आता तुझ्याशिवाय काही नको. बस हीच मोक्षाची गुरुकिल्ली आहे. आणि त्यांनी हेच म्हटलं आहे, मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, समाधानी असणं, शांत असणं. आणि हीच जी कल्पना आहे, मोक्षाचे स्वरूप जाणून घेणं, म्हणजे ही जी आपण नेहमी हे जाणलं नाही तर मोक्ष अजून मला मिळाला नाही, अगदी जो एवढ्या हे केलं, एवढी साधना केली आणि तो हेलकाणीच देत जाईल बरं, आणि अजूनही काही मिळत नाही असंच आपल्याला वाटेल. आणि त्याची पहिले ह्याची अतृप्तता होती, आता मुक्ती नाही मिळत आहे म्हणून अतृप्तता. म्हणजे अतृप्तता जाणारच नाही, अशी ही अतृप्तताही जाऊन जाईल. पण जेव्हा काही दिव्य आवाज ऐकू येऊ लागतील, काहीतरी रंग दिसायला लागतील, मग असं होईल हे सगळ्या कल्पना चुकीच्या आहेत. काही नाही, बस कोणत्याही दिव्य चवीशिवाय, कोणत्याही वस्तूशिवाय, याच्याशिवाय सुद्धा मी त्या समाधानाने, त्याचा अनुभव शांतीने, समाधानाने,
तृप्तीने आनंदाने त्याचा अनुभव घेईल आणि परमार्थाचं हे सर्व कल्पना ह्याशिवाय ती शांती तृप्ती निर्भयता याचा अनुभव घेणं म्हणजेच मुक्ती मिळणं आहे. आणि तेही ह्याची डोळी ह्याची डोळा, ह्याची देही याची डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा. जी आपण कल्पना करून बसलेलो आहोत मेल्यावर मुक्ती मिळत असे नाही, ही मुक्ती मला भोगायची आहे. आणि कुठं असा सारासार विचारे संत संगे, संतांच्या संगे मनोमार्गे गती. आपल्या जसं काल सांगितलं डॉक्टर काका म्हणतात आपल्या बुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करू नये, हे संतांच्या चालीने चालावे, संतांच्या बोलीने बोलावे. अशा रीतीने त्यांच्या चालीने आपण चालत गेलो तर बरोबर तिथं ते पोचलेले आहेत. जिथं ते आत्मतत्वाकडे पोचलेले आहे तिथं मी सुद्धा पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यातला एक मुद्दा म्हणजे ही तृप्ती आहे, ही समाधान आहे, हेच मोक्षाचं खर आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर, म्हणजे असं तुमच्या आमच्यासारखं असं काही घर तिथं नाही आहे. स्वर्गात गेलं नरकात गेलं हे काही स्वर्ग वगैरे काही नाही. नरकात जाणं म्हणजे काय हो, गर्भात जाणं आहे. पुन्हा जन्म घेणं म्हणजे नरकातच जाणं आहे. आणि ह्या जन्म मनातून सुटायचं असेल तर एकच आहे की मी तृप्त राहावं, मी मोक्षाच्या दारी अशा रीतीने आता लोकी ऐसे आहे सृष्टीमध्ये वतत आहे. म्हणजे ह्या लोकातच मी वतन करत आहे, ह्या लोकातच मी राहत आहे, पण असा शांत आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, तृप्ती आहे. म्हणजे मी मुक्तच आहे. ह्या मुलाबाळांमध्ये कशामध्येही, या वस्तूंमध्ये, या घरामध्ये कुठंही मी आसक्त नाही. म्हणजे मी मुक्तच आहे. डॉक्टर काका म्हणतात घर तुझ्या नावावर असू दे पण घराची आसक्ती नसू दे. बस ह्या प्रत्येक गोष्टी जिथं जिथं माझं मन रमले असेल, जिथं जिथं मी आसक्त होत असेल, मग आपण आपलं प्रत्येकाने शोधावं की मी या घरासाठी आसक्त आहे, मी मुलाबाळांसाठी आसक्त आहे, की मी दागिन्यासाठी, वस्तूसाठी, साडीसाठी, कशासाठी मी आसक्त आहे. तिथून मला निघायचं आहे आणि समाधानी राहायचं आहे. बस एवढं मला जमलं. अतृप्तीपासून सुटला म्हणजे मोक्षाला पावला. अशा रीतीने आपण आज 23 ओव्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. उद्या आपण हा समास समाप्तीकडे नेऊया. उद्या पूर्ण हा समास आपला होऊन जाईल. आज आपण थांबूया. उद्या ह्या उरलेल्या ओव्या पूर्ण करूया आणि आपण थांबूया. आज इथंच थांबते. उद्या आपण समास पूर्ण करणार आहोत. आज नमस्कार करते. श्रीराम जय राम जय जय राम. ताई नमस्कार. 13 वेळा नामस्मरण करते. मी घेते. हो घ्या घ्या. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय जय श्री माता. पुढील निरूपण उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. ज्यांना कोणाला काही शंका असतील किंवा काही प्रतिक्रिया द्यायची असेल त्यांनी विचारावे ही विनंती. जय जय रघुवीर माता. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम ताई. जय जय श्रीराम. जय रघुवीर समर्थ. जय जय श्रीराम. रघुवीर समर्थ. जय श्रीराम. नमस्कार जय श्रीराम ताई. जय श्रीराम. समर्थ जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.